आज मी उडदाचे पापड करणार आहे। त्यासाठी मी 1 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे। तशी मी डाळ 5 किलो दळून आणलेली उडदाची पांढरी आणि त्याच्यात थोडीशी वाटीभर मुगाची डाळ टाकलेली आहे। अशा प्रमाणात मिश्रण करून मी ते सर्व स्वच्छ करून दळून आणले। त्याच्यातून 1 किलो हे पीठ काढलेले आहे आणि त्याच्यात परत मी हा जरा पापड मसाला टाकणार आहे। तो कुठल्याही दुकानावर मिळतो। मी हाच मसाला वापरते, याच्याने खूप चांगली चव येते पापडाला। आता मसाला आपण हा चांगला असा एकजीव करून घ्यायचा। आता मी इथे थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे। त्या कोमट पाण्याने मी पीठ मळून घेणार आहे। थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। थोडं कोमट आहे जास्त, त्याच्यामुळे मी हात काही घालत नाही, लगेच थोड्या चमच्याने एकजीव करते आहे। अशाच पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे, गोळा तयार करून घेणार आहे। आता हाताने पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा आहे। आपला गोळा थोडा तयार झालेला आहे। आता थोडासा तेलात हात लावून पीठ मुरण्यास ठेवायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला, असा घट्ट गोळा राहू द्यायचा। नंतर पीठ आपल्याला चेंदून घ्यायचं मुसळीने। पीठ आपलं आता मळून झालेलं आहे, बघा कसं छान असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण जो मसाला टाकलेला आहे तो या पिठात मुरण्यासाठी 1-1.5 तास तरी आपण ठेवून द्यायचे। तोपर्यंत मी घरातली कामं आवरून घेते। आता हे पीठ मुरण्यास ठेवून देते आणि वरून झाकण ठेवते। छान मुरलं गेलेलं आहे आपलं। आता आपण हे पीठ कुटून घेऊ, याच्यावरच घेणार आहे। थोडं तेलाचा हात लावणार आहे, तुम्ही पाट्यावर बी करू शकता। छान मुरलेलं आहे आपलं, 1.5-2 तास झाले मस्तपैकी। आता मी या मुसळीला ना तेल लावून घेणार आहे आणि याच्यानेच मी हे पीठ कुटणार आहे। तुम्ही पाट्यावर पण कुटू शकता, माझ्याकडे पाटा आहे पण मी ह्याच्यावरच कुटते। पोळपाटाला याला पाय नाही आहे। अशा प्रकारे चांगलं त्याला कुटून घ्यायचं, मऊसूत करायचं, जेणेकरून मसाला पण चांगला एकजीव होतो। तुम्ही जेवढी मशागत करणार तेवढा पापड खुसखुशीत येतो। आता हे पीठ छान असं मळून झालेलं आहे, मस्त मऊसूत झालेलं आहे। याचे मी असे थोडे 4 डांगर काढून घेणार आहे, असे म्हणजे तुकडे करून, जेणेकरून आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं आपण घेऊ शकता। आता मी याच्यातलं पनीर काढणार आहे, बघा असं एवढं मी असे 4 गोळे करून घेतलेले आहे। तर आपल्याला पाहिजे तेवढं आपण एक गोळा तयार करू शकतो। म्हणजे त्याच्या आपल्याला लाट्या करायच्या। हे पीठ परत मी झाकून ठेवणार आहे, कोरडं होणार नाही पीठ। असं आपलं पीठ चांगलं मळून पण झालेलं आहे, कुटून पण झालेलं आहे आणि आता आपण लाट्या तयार करणार आहे। कोणी कोणी दोऱ्याच्या साहाय्याने पण तोडता, लाटण्याला दोरं बांधून घेता किंवा पायाला दोरा बांधतात। अशा पद्धतीने थोडासा रोल करत जायचा आणि मी उलटणी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी उलटणीनेच थोड्या लाट्या अशा करून घेणार आहे मापात। बघा मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने अशी लाटी तयार होते। अशी छान तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही लाट्या करू शकता, लहान मोठ्या। अशी मिडियम साईजमध्ये केलेली आहे, बघा अशी पेड्यासारखी। आता इथं सर्व लाट्या बनवून झालेल्या आहे। मी एक लाटी घेतली आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा एक लाटी घ्यायची आणि परत झाकण ठेवून द्यायचं। अशा पद्धतीने थोडं तेल लावलंय थोडंसं बोटाला, जेणेकरून पसरण्यास मदत होईल। मी इकडं बाजूलाच व्हाईट कापड टाकलेलं आहे पापड टाकण्यासाठी। बघा
एकदम छान असा पापड झालेला आहे आपला. बघा अशा पद्धतीने किती सुंदर पापड. अशाच पद्धतीने सर्व पापड करून घ्यायचे. छान दिसतोय मसाला पण. बघा मी मसाला कधी दळून टाकत नाही मिक्सरमध्ये. काही बाया ना मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून टाकत असतात. अशाच पद्धतीने मी सर्व पापड करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण 1 किलोच्या प्रमाणाचे पापड तयार केलेले आहेत. आणि बघू शकता हा आता ओला पापड आहे आपलावाला, आणि हा थोडासा वाळलेला आहे, म्हणजे थोडा हडकलेला सुकलेला आहे. असे कानं वाकडे होता म्हणून एकावर एक जास्त पापड टाकलेले. बघा कलर याचा चांगला आहे. बघा पिवळा असं छान दिसतोय मस्तपैकी छान. आता थोडा वेळ असेच सावलीत वाळू देणार आहे. सकाळीच 8-9च्या दरम्यान थोडंसं अर्धा 1 तास थोडंसं ऊन दाखवणार आहे. मग नंतर तुम्हाला दाखवणार आहे तळून किंवा भाजून. आपले 1 किलोच्या प्रमाणात पापड तयार झालेले. सकाळचं कोवळ ऊन आहे आणि आता मी थोडं सुकायला टाकणार आहे. बघा 5-10 मिनटं थोडेसे वाकडे व्हायला लागले का तर लगेच आपण पापड उलट करू शकतो. उलटा सरळ करायचा. सकाळी गॅलरीतच ऊन आलेले आहे त्याच्यामुळे मी इथंच सुकून घेणार आहे. लहान मोठ्या प्रमाणात असे भरपूर पापड होतात. 100-125 आसपास 130च्या आसपास होतातच 1 किलोच्या प्रमाणात. कलर पण छान आलेला आहे आपला. बघू शकता तुम्ही पापड खूप छान झालेले आहे. अशाच पद्धतीने सर्व पापड आपण टाकून घेणार आहे. बघू शकता खूप मोठा पापड असं छानपैकी फुललेला आहे. बघा पांढरं शुभ्र एकदम छान पाहू पण शकता तुम्ही छानपैकी असा फुललेला पापड आहे आणि हा भाजलेला पापड आहे. बघू शकता दोन्ही प्रकार.